इचलकरंजी शहर व परिसरात देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने राजाराम स्टेडियम येथे मुख्य ध्वजवंदन समारंभ महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि आमदार राहुल आवाडे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचे संचालनासह प्राथमिक शिक्षण विभागाकडील रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा, मृगेंद्र अण्णा सुलतानपुरे विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर सामूहिक नृत्य सादर केले। महानगरपालिकेच्या वाहन विभागाच्या वतीने संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार ऑपरेशन सिंदूर विषयावर आधारित प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले। शहरातील विविध शाळांमधील राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त विजेत्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्याचे आयोजन केले होते। याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्यांसह उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, राहुल मर्डेकर, विद्या कदम, मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र श्रीसागर, आरती खोत, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, सुभाष देशपांडे, शंकर पवार, शेखर शहा, संजय परीट, संतोषी जावीर, कॅप्टन प्रमिला सुर्वे, राहुल बुनांद्रे, लेफ्टनंट विनायक भोई, रोहित शिंगे, एस मुलानी, गणेश बरगाले, डॉक्टर राहुल कुलकर्णी, कृष्णा अडकिल्ला आदींसह शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, माजी सैनिक, नागरिक आणि शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।